माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात हार्मोनल आजार, दीर्घकालीन व्याधी, स्त्रियांचे आरोग्य आणि पंचकर्म यामध्ये आयुर्वेदाची भूमिका या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. मंडळी नमस्कार. आपल्या आरोग्य संवाद कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्हाला माहितीच आहे की दर आठवड्याला आपल्या आरोग्य संवाद कार्यक्रमामध्ये एक तज्ज्ञ आपण बोलवत असतो. अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला असतात, त्या व्याधीच्या संबंधात आपल्याला त्यांच्याकडून माहिती मिळते, उपचाराची पद्धत कळते. आजचा जो आपला आरोग्य संवाद कार्यक्रम आहे, या आरोग्य संवाद कार्यक्रमात सहभागी होण्याकरता आज आपण निमंत्रित केलेला आहे अमरावतीच्या प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे. मॅडम, खूप खूप आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये, आरोग्य संवाद मध्ये. धन्यवाद. मंडळी, मला तुम्हाला सांगायला आवडेल की अकोल्याच्या आयुर्वेद महाविद्यालयातून BMS ची पदवी डॉक्टर माया राहुल बोरखडे यांनी घेतलेली आहे. पंचकर्म, नाडी परीक्षण, सौंदर्य चिकित्सा आणि स्त्रियांचे आजार या विषयावर त्यांचा दांडगा असा अभ्यास आहे. याच विषयाचे अभ्यासक्रम पूर्ण करून त्या आता या विषयांच्या तज्ज्ञ म्हणून काम करतायत. केवळ क्लिनिक चालवणं हे त्यांचं ध्येय नाही, तर आपल्या हक्काचं आपलं आयुर्वेद म्हणजे प्राचीन आयुर्वेद हे जे शास्त्र आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांचं महत्व, त्या आयुर्वेदाचं लोकांना कळावं म्हणून वैद्य माया राहुल बोरखडे या निष्ठेनं काम करतात. जुनाट व्याधी, स्त्रियांचं आरोग्य आणि पंचकर्म यामध्ये आयुर्वेदाची काय भूमिका आहे हा आपला आजचा विषय आहे. आणि मंडळी, आपण 2 भागांमध्ये चर्चा करतो आहोत. तर सुरुवातीला आपण त्यांचं परत एकदा स्वागत करूया. धन्यवाद. श्री धन्वंतरे नमः. आणि मी आपली खरंच खूप आभारी आहे, आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल. आम्ही आमच्या या आरोग्य संवाद कार्यक्रमामध्ये अनेक डॉक्टर लोकांशी संवाद साधतो आणि त्यामुळे आमच्या श्रोत्यांना असा फायदा होतो की त्यांना जर त्यापैकी काही असलं किंवा दुखणं असलं किंवा काही तसे सिम्पटम्स असले तर त्यांना त्याचं प्रॉपर गायडन्स मिळतं, माहिती मिळते. तर हाच या कार्यक्रमाचा मागचा उद्देश आहे. मला अगदी सुरुवातीलाच आपण या मुलाखतीची सुरुवात करताना मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जुनाट व्याधी, जीवनशैली आणि आयुर्वेद याबद्दल आपण आजच्या भागामध्ये बोलणार आहोत. तर सध्याचं जे आपलं आयुष्य आहे हे अत्यंत धावपळीचं, दगदगीचं झालेलं आहे आणि तीच पर्यायाने आपली जीवनशैली झाली आहे, म्हणजे दुर्दैवानं म्हणता येईल, पर्यायाने म्हणता येईल. तर या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात आहे, कुठल्या व्याधी नेमक्या आपण त्यांना या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात निमंत्रित करतो आहोत, तर याबद्दल सुरुवातीला आम्हाला सांगा. तर खरंच बघा, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, धावपळ वाढलेली आहे, दगदग वाढलेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टींच्या परिणामस्वरूप होते काय आहे तर मानसिक चिंता, ताण, तणाव, ज्याला स्ट्रेस आपण म्हणू, ते खूप वाढलं आहे. कॉम्पिटिशन वाढल्यामुळे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींना, जसं धावपळीला आपण सामोरे जातो आहोत, त्यामुळे होतं असं की शारीरिक व्याधींसोबतच मानसिक व्याधीसुद्धा आपण बघतो. म्हणजे मानसिक जरा जास्त झाले आहेत. म्हणजे एका आजारामध्ये शारीरिक लक्षणांची जेवढी इन्व्हॉल्वमेंट आहे त्यासोबतच मानसिक सुद्धा त्याच्यामध्ये लक्षणे आपल्याला बघायला मिळतात आहे. आणि होतं असं की कधीतरी आपण औषधी चिकित्सा करतो पण पेशंटला पूर्णपणे रिझल्ट आलेले आपण बघत नाही, कारण त्यामध्ये एक स्ट्रेस हा फॅक्टर इतका इन्व्हॉल्व झालेला असतो की अशा वेळेला आपल्याला पेशंटला त्याच्या औषधी चिकित्सेसोबतच जर आपण त्याचा स्ट्रेस थोडा कमी केला, त्यासाठी आपण त्याला थोडं काउन्सिलिंग केलं, त्याला समजावून सांगितलं की नेमकं कुठं काय चुकतं आहे, तर त्या औषधांना, आणि त्या औषधांमध्येच आयुर्वेदामध्ये खूप चांगले द्रव्य आहेत, जसं ब्राह्मी आहे, तगर आहे, अश्वगंधा आहे. तर ही द्रव्य जर आपण ॲड केलीत तर आपल्या औषधी चिकित्सेला खूप चांगलं यश मिळते. आणि जेव्हा आपण जुनाट रोग किंवा आपण क्रॉनिक डिसिजेसबद्दल बोलतो
तर याच्यामध्ये तर नेहमीच आपण बघतो की आम्ही आयुर्वेदामध्ये असं म्हणतो की आपलं शरीर हे वात पित्त कफ ह्या त्रिदोषांनी बनलेलं आहे. त्याचप्रमाणे कसं आहे ना, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र किंवा आर्तव असे सप्तधातू असतात. ह्या सगळ्यांना सांभाळणारा आणि आपल्या शरीराला मेन ऊर्जा पुरवणारा असा आपला एक जठराग्नी असतो आणि आपले सिस्टीम्स किंवा स्त्रोत असं. म्हणजे जेव्हा एखादा आजार होतो, एखाद्या व्यक्तीला आजार होतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असते. म्हणजे या धातूंमध्ये जरी बिघाड झाला तरीही होतं. बरोबर आहे. म्हणजे एक कसं असतं की त्रिदोषांचं संतुलन असतं. ते संतुलन आपल्या ह्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, म्हणजे मी परत तेच सांगेल की चुकीची दिनचर्या, चुकीची ऋतुचर्या, धावपळ, दगदग, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. आणि मग होतं काय, तर मग आपल्याला स्ट्रेस वाढतो, शारीरिक थकवा जाणवायला लागतो, मानसिक थकवा जाणवायला लागतो आणि मग आजाराची लक्षणे वाढायला लागतात. म्हणजेच मग काय, तुमचा वातदोष वाढतो, पित्तदोष वाढतो, कफदोष कुठेतरी डिस्टर्ब होतं. त्याचप्रमाणे धातूंमध्ये सुद्धा काहीतरी बिघाड होतात, धातू वाढतात, दूषित होतात, कमी होतात आणि जठराग्नी मांद्य होतं. सगळ्यात मेन मुद्दा आहे जठराग्नी मांद्य. मंद अग्नी होणे हे आजाराचं मूळ कारण असतं. आणि मग ह्यामुळे जी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात त्यावर जर आपण फक्त लक्षणांवर चिकित्सा केली तर रुग्णाला आराम मिळत नाही. मग आयुर्वेद असं म्हणतं की आपली जी कारणं आहेत ती कारणं, मूळ कारण शोधून काढायचं. कोणत्या स्रोतसांमध्ये स्रोतवरोध आहे, कोणत्या दोषांमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे, असंतुलन आहे, कोणते धातू वाढले आहेत, कमी झालेले आहे किंवा ते दूषित झालेले आहेत. तर चिकित्सा करताना अग्नीला दीपनपाचन करणारी चिकित्सा, दोषांना संतुलित करणारी चिकित्सा आणि सप्तधातूंना संतुलित करणारी चिकित्सा, असं जेव्हा सगळ्या प्रकारचं एकत्रित आपण चिकित्सा देऊ, त्यासोबतच मानसिक चिंता दूर करणारी चिकित्सा, हे सगळं एकत्रितरित्या खूप चांगलं काम करतात जुनाट व्याधींवर. जुनाट व्याधींमध्ये आपल्याला एक मुद्दा अजून बघायचं असतं, रुग्णाचं बल कमी झालेलं असतं. तर रुग्णाचं बल वाढवण्यासाठी पण त्याच्यात ॲड करणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट एक अजून अशी आहे की रोगाची प्रतिकारशक्ती सुद्धा आपल्याला, रोग्याची प्रतिकारशक्ती आपल्याला वाढवायची असते. कारण रोग कुठेतरी खूप जुना झालेला असतो आणि मानसिकरित्या रुग्ण खचून गेलेला असतो की आजार बरा होत नाही आहे, मी औषधी उपचार घेत आहे पण पाहिजे तसे रिझल्ट्स नाही आहेत. तर त्या पेशंटला आपल्याला मानसिकरित्या सुद्धा त्याला बल देणं गरजेचं असतं की ही औषधी चिकित्सा आहे, ही तू घे, तू असं दिनचर्या फॉलो कर, तर तुला रिझल्ट मिळणारच आहे. पण त्यासाठी जो काही आवश्यक आहे तो छान आहार घे, हलकासा व्यायाम कर, मानसिक चिंता, राग, क्रोध, तणाव ह्यापासून जरा दूर राहा. मग एकत्रितरित्या जेव्हा आपण अशा सगळ्या गोष्टी रुग्णाला समजावून सांगतो तर आपल्याला मध्ये त्या इम्प्रूव्हमेंट दिसतात. रुग्णामध्ये आपल्याला आजाराची लक्षणं कमी होताना दिसतात. म्हणजे लक्षणांवर तर आपल्याला जुनाट व्याधींमध्ये करायचाच असतो उपचार, सोबत आपल्याला मूळ कारणावर करायचं असतो आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा आपल्याला वाढवायची असते. मध्ये तुम्ही बोलताना जसं म्हणालात की शारीरिक व्याधी तर आहेतच पण मध्ये मानसिक व्याधी पण होतात. तर शेवटी काय, शरीराला औषध लागतं, मनाकरता औषध मग काहीतरी समुपदेशन करणं वगैरे असं खूप आवश्यक असतं. कारण की एक रुग्ण जेव्हा त्याचे कंप्लेंट्स घेऊन आपल्याकडे येतो, आपण त्याच्या कंप्लेंट्स ऐकतो, त्याच्यावर आपण उपचार करायला लागतो, पण ते सांगत असतानाच आपल्या लक्षात येतं की तो रुग्ण किती घाबरलेला आहे, त्याने त्याच्या त्या आजाराचं किती टेन्शन घेतलेलं आहे, त्याला किती तणाव आहे. तो बोलता बोलता सगळ्या गोष्टी अगदी एका ओघात बोलून जातो. मग आपल्याला त्या ओळखून घ्यायच्या असतात. त्याला हे कळू द्यायचं नसतं की तुला मानसिकरित्या सुद्धा आजार झालेला आहे. कारण खूप वेळा असं असतं की होतं असं, खूप वेळा असं होतं की पेशंटला आपल्याला खूप ह्या गोष्टींना समजावून सांगताना एक आपल्याला लक्ष द्यावं लागतं की पेशंटला सांगायचं की नाही ठीक आहे, मी तुला उपचार करते आहे, पण बघ कुठेतरी ना ह्या गोष्टींमध्ये बदल कर. कारण त्याला जर सांगितलं की मानसिकरित्या आहे तर तो म्हणतो ह्या डॉक्टरांना काही कळत नाही, हे मला डायरेक्टली मानसिक रुग्ण ठरवतात आहे, आणि ते कुठेतरी योग्य नसतं. कारण चिकित्सा आपल्याला शारीरिक मानसिक दोन्ही स्वरूपांमध्ये करायची असते. एक आपण नेहमी एक शब्द वापरतो, हार्मोनल इम्बॅलन्स. बरोबर. तर असं आपण ज्याला म्हणतो, तर त्यामुळे शरीरावर काय दुष्परिणाम होतात?
ॲक्च्युली मी तुम्हाला एकच सांगेल की स्त्रियांच्या किंवा सर्वांच्या शरीरामधली शारीरिक मानसिक बदल जे असतात त्या सर्व बदलांना कंट्रोल करणारे जे मेन अंतःस्रावी ग्रंथीतून स्त्रवणारे स्त्राव केमिकल्स असतात त्याला आपण हॉर्मोन्स असे म्हणतो. अच्छा. आणि हे हॉर्मोन्स शरीरामध्ये इतका महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. ॲक्च्युली मी तर असं म्हणते की सर्व महत्त्वाचे जे बॉडी फंक्शन्स असतात ते हॉर्मोन्सच कंट्रोल करतात. बरोबर. हे हॉर्मोन्स एंडोक्राईन ग्लँडमधून किंवा अंतःस्रावी ग्रंथीमधून स्त्रवतात आणि रक्ताभिसरणासोबत शरीरभर पसरून वेगवेगळ्या कार्यांना कंट्रोलमध्ये करतात. आता ही कार्य ती काय काय करतात तर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या शरीराची वाढ होणं म्हणजे ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट ज्याला म्हणू त्याला नियंत्रित करतात. शरीराचं तापमान नियंत्रित करणं हॉर्मोन्सच काम आहे. आपले मूड्स आपले इमोशन्स यांना कंट्रोल हॉर्मोन्सच करतात. महिन्याच्या महिन्याला मुलींना येणारी मासिक पाळी किंवा प्रेग्नन्सी ह्याला कारणीभूत हॉर्मोन्सच असतात. त्यासोबत अजून मी असं म्हणेल की चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींना कंट्रोल जे करतं ते हॉर्मोन्स करतं. झोपण्यासाठी सुद्धा म्हणजे झोप येण्यासाठी सुद्धा हॉर्मोनच कारणीभूत असतं. तर अशी सगळी महत्त्वाची जी फंक्शन्स आहेत ती हॉर्मोन कंट्रोल करतात. आणि हॉर्मोन्समध्ये असंतुलन जास्तीत जास्त आजारांना कारणीभूत ठरतं. तर हॉर्मोनल इम्बॅलन्स आपण त्यालाच म्हणू. आपण त्याच्या उपचार पद्धतीकडे जाणार आहोतच, पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं एक गाणं आता आमच्या श्रोत्यांना ऐकवायची वेळ काहीच हरकत झाली आहे. नाही. तर कुठलं गाणं ऐकवा तुम्ही? मला ते इस जीवन की यही है कहाणी हे खूप आवडतं गाणं. अलग अलग चित्रपटातलं. श्रोतेहो, माया मॅडमच्या आवडीचं हे गीत अलग अलग चित्रपटातलं आपण ऐकूयात. मंडळी नमस्कार. आरोग्य संवाद कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आणि आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया बोरखेडे. हॉर्मोनल इम्बॅलन्सिंगच्या उपचार पद्धतीकडे आपण जाणार होतो, पण तत्पूर्वी मला आणखी एक विचारायचं की आता खूप साधे झालेले रोजच्या आयुष्यातले माणसाचे शब्द आहेत. थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, मग तुमचं मधुमेह, मग लठ्ठपणामुळे अनेक गोष्टी होणार आहेत. तर आयुर्वेद याकडे कसं बघतं त्याबद्दलही सांगा, आणि मग उपचार पद्धती हॉर्मोनल इम्बॅलन्सिंगची काय असते? नक्कीच. बघा आपण आजकाल बघतो की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे एक खूप जास्त प्रमाणामध्ये बघतोय आपण त्या कंप्लेंट्स की हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, डायबिटीस मेलायटस आहे, इन्फर्टिलिटी आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज ज्याचं नुकतंच आता नाव बदलून त्यांनी पॉली एंडोमेट्रियल मेटाबॉलिक डिसऑर्डर असं केलेलं आहे. तर ओव्हरीशी रिलेटेड किंवा मग सगळ्या सिस्टीमशी रिलेटेड जे आजार आहेत आणि ओबेसिटी सगळ्यात महत्त्वाचा इतक्या प्रमाणामध्ये वाढले आहेत हे. आणि ह्या आजारांचं कारण जर आपण पाहिलं तर चुकीची दिनचर्या, चुकीची आहार पद्धती म्हणजे अतिशय स्निग्ध, अतिशय जड, अतिशय मधुर आणि सहज न पचणारा असा आहार. आजकाल आपण बघतो की तरुण वर्गांमध्ये कोल्ड्रिंक्स आहे, आईस्क्रीम आहे, टीन ज्युसेस आहे, प्रोसेस फूड, जंक फूड, फास्ट फूड ह्या गोष्टी इतक्या जास्त प्रमाणामध्ये सेवनामध्ये येतात की त्याचा परिणाम स्वरूप आणि ह्याच्यासोबतच साथ असते की व्यायामाचा अभाव आहे, खेळाचा अभाव आहे, बैठी ड्युटी आहे, सुस्तपणा, दिवसा झोपणं आणि उशिरा झोपणं, उशिरा उठणं, योगासनं न करणं. जास्तीत जास्त युवा पिढी आपण जी बघतो आहे ती अशा गोष्टींना फॉलो करते आहे. आणि त्याच्या परिणामस्वरूप सगळ्यात महत्त्वाचं मंद अग्नी, स्थौल्य किंवा ओबेसिटी, थायरॉइडिझम, डायबिटीस मेलायटस, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि मग इन्फर्टिलिटी असे आपण आजकाल आजार बघतो आहोत. आणि एकदा असं म्हटलं की लठ्ठपणा आला की मग आजारांचं माहेरघरच होतं तुमचं शरीर. अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे, इनॅक्टिव्हिटी, शारीरिक हालचाल कमी होतात. मी तर पेशंट्सला नेहमी एक सांगते की पूर्वीच्या काळी हे हॉर्मोनल इम्बॅलन्स, इन्फर्टिलिटी किंवा हे इतके आजार होते का? तर त्याचं उत्तर असं आहे की नाही, इतके आजार नव्हते. अगदी क्वचित असतील ते, पण त्याचं कारण आहे शारीरिक मेहनत आहे. म्हणजे प्रत्येक मसल्सला हवा तसा जर व्यायाम मिळत असेल तर मेद शरीरात संचित राहत नाही, मग गाठींच्या स्वरूपात ते संचित राहत नाही. आपण आजकाल बघतो की ब्रेस्टमध्ये गाठी असतात, युटेरसला फायब्रॉइड असतं, ओव्हरीजला सिस्ट असतात किंवा लायपोमा, शरीरामध्ये गाठी. हे सगळं हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि मेदाच्या अतिसंचयामुळे होणारे आजार आहेत. पण आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी खूप चांगली उपचार पद्धती सांगितली. मी खरं तेच म्हणणार होतो की लठ्ठपणा वाढतो म्हणजे आता हे जे नको ते पदार्थ फास्ट फूड खाणं यातून जे येतं, आणि तरुण पिढी हे सगळं जास्त करते आहे. बरोबर. त्यामुळे तरुण पिढीमध्ये पण आपण आपल्या लहानपणी म्हणायचो की विशिष्ट वयानंतर माणसं लठ्ठ होतात, पण आता तसं काही राहिलं नाही. आता तसं राहिलं नाही. म्हणजे मी तर पाहते की पौगंडावस्थेमध्ये किंवा किशोरवयीन मुलामुलींमध्ये सुद्धा वजन खूप झपाट्याने वाढतं. आणि मग काहीतरी सुस्त खूप असतात ती मुलं, म्हणजे सतत घुसल्या
तरी गोष्टींचं त्यांना कंटाळा येत राहतं, दिवसभर पडून राहणं, कधीही खाणं, याला कारण आणि आहे काहीच करमत नाही, मग काहीतरी खात बसू. बस ह्याच्या क्रेविंग्ज होत राहतात त्यांना, तर त्या खूप चुकीच्या आहेत. म्हणजे असं आहे, आपण असं म्हणतो की पहिला आहार पचल्यानंतरच दुसरा आहार घ्यावा, पण मुलांचं तसं नाही. त्यांना मूड स्विंग्ज असतात, त्यांचं चिडचिडेपण असतं, आणि मग त्यात काय तर काहीतरी, आणि सोशल मीडियाला बळी पडून चुकीच्या गोष्टी ज्या शास्त्रोक्त नाही आहेत त्या गोष्टींचा वापर हे मुलं जास्त करताना दिसतात आहे. म्हणजे काहीतरी कोल्ड्रिंक्स आहे, आईस्क्रीम आहे, मैद्याचे पदार्थ आहे, बेकरी प्रॉडक्ट्स आहे, जंक फूड आहे, किंवा पटकन झटपट बनणारे जे पदार्थ आहेत त्या गोष्टी, ते पदार्थ हे मुलं जास्त घेतात, आणि त्याच्या परिणामस्वरूप मग ओबेसिटी त्यांना येणारच. शिवाय व्यायाम करायला अजिबात धजावत नाही, खेळ नाही, व्यायाम नाही, योगासनं नाही, या गोष्टींचं महत्त्व त्यांना पटवून द्यावं लागतं. आणि मुळच असं की भूक लागल्याशिवाय खायचं नाही असं आपण जे म्हणतो, तर भूक लागली नाही तरी वेळ जात नाही. याचं कारण आहे पहिलं असं असायचं की आपण पोषण मूल्य, आपल्याला पोषण द्रव्य मिळायला पाहिजे, आणि म्हणून आपण असा आहार घेत होतो. पण आजकाल मुलांचं असं झालं आहे की चव चांगली म्हणून ते खायचं, मग त्यांचं पोट काय म्हणते याकडे ते लक्ष देत नाही, आवडलं म्हणून खायचं. बस हा जो कन्सेप्ट आहे, चवीसाठी खायचं, पोषणासाठी नाही खायचं, आणि मग ते शरीरात साठत राहतात. आम्ही आयुर्वेदामध्ये त्याला आम असं म्हणतो. पण मला असं वाटतं, आता शरीराने समजा आजार घेतलाच एखादा, इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण हा आजार होऊच नाही, म्हणजे रोग होण्यापूर्वीचा प्रतिबंध, ज्याला आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण आपल्याकडे म्हणतो. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, कारण आम्ही आयुर्वेदाचं प्रयोजनच मुळात हे सांगतो. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम. ह्याचा अर्थ इतका छान आहे की रोग्याला त्याच्या आजारातून मुक्त करायचं, रोग्याला बरं करायचं, आजार बरा करायचा, पण त्यासोबतच स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं, हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. आयुर्वेद हजारो वर्षांपासून म्हणजे मनुष्य प्राण्यांना स्वास्थ्य प्रदान करत आलेलं आहे. दैनंदिन जीवनशैली सांगणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे, आणि हे आयुर्वेद आपल्याला सांगतं. म्हणजे आपण कोविड नंतर सुद्धा पाहिलं की कोविडवर औषधी उपचार तेवढे काम नव्हते करत, पण काळजी घेणं हे आपल्या हातात होतं. आणि आता खूप लोक त्या मागे लागले आहेत की आजारी पडण्यापेक्षा काळजी घेऊन निरोगी राहणं जास्त प्रिफर करतात आहे, आणि ह्या कन्सेप्ट आयुर्वेदानेच आपल्याला सांगितलं. हे जे आजार आहेत, मग आता दीर्घकालीन म्हणूनच ते आलेले असतात, वास्तव्य करायलाच येतात तुमच्या शरीरामध्ये, तर मग या व्याधींमध्ये आयुर्वेदाची भूमिका नेमकी काय आहे? म्हणजे कुठं संधिवात असो, त्वचारोग असो, दमारोग असो की मधुमेह असो? बघा, सगळ्यात महत्वाचं कसं आहे, पेशंट कंप्लेंट घेऊन येतो. आपण त्यातलं जसं मी तुम्हाला म्हटलं की त्रिदोष कोणते, दोष कोणते, धातू कोणतं, अग्नी, ह्या सगळ्या गोष्टींचं काय कुठे प्रॉब्लेम झालाय तो आपण समजून घ्यायचा. त्यानंतर आपण रुग्णाला सांगायचं की बघ, औषधी मी देणारच आहे, पण त्यासोबत तुला तुझी दिनचर्या बदलणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे दिनचर्येला, आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे ऋतुचर्येला. 6 ऋतू आहेत, त्या 6 ऋतूनुसार जर तुम्ही तुमचं जेवण, खाणं, पिणं, झोप, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व दिलं आणि ते बदललं, तर ती ऋतू तुम्हाला त्रासदायक ठरत नाही. आणि त्या त्रिदोषांमध्ये जे कमी जास्त म्हणजे क्षय किंवा वृद्धी झालेली असते, आणि त्याची लक्षणं स्वरूप आपल्याला जे आजार होतात त्याच्या विरुद्ध गुणधर्माचा आहार आपण घेणं गरजेचं असतं. आणि असं जेव्हा आपण रुग्णाला सांगतो की तू असा आहार घे, तू झोप किती वेळ घ्यायची, पाणी कसं प्यायचं, त्वचेची काय काळजी घ्यायची, त्वचेसाठी काय चांगलं, केसांसाठी काय चांगलं, हे सगळं आपण पेशंटला समजून सांगायचं. त्याला सांगायचं फक्त मी तुला गोळी लिहून देणार आणि त्यांनी तुला बरं वाटणार, हा तुझा गैरसमज आहे. शेवटी सगळे आजार हे चुकीच्या जीवनशैलीमुळे आहेत, तर त्यांची जीवनशैली सुधारणा करणे हेच आपलं काम आहे. आणि मला वाटतं उत्तम आहार जर घेतला तर मग औषध घेण्याची गरज नाही. अगदीच नाही, कारण मी नेहमी तेच सांगते की पोषण द्रव्यांनी युक्त आहार असावा, तो हलका असावा, खूप तेलकट नाही, खूप तळलेला नाही, फार मसाल्याचे पदार्थ नाही, सहज पचणारा, ताजा, गरम असा आहार असावा, तो खूप आवश्यक आहे. शिवाय पाणी पिण्याचंही महत्त्व आहे. जेवणाच्या मध्ये थोडं पाणी प्यायचं, जेवण झाल्यावर फार पाणी प्यायचं नाही, कारण शेवटी आपण आपल्या मंद झालेल्या अग्नीला आपण अजून त्या पाण्याने विझवून टाकतो. आणि पचनासाठी किंवा आपल्या उत्तम आरोग्यासाठी आपल्याला जठराग्नी प्रदीप्त असणं खूप आवश्यक असतं, ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. मॅडम, परत एकदा तुमच्या आवडीचं एक गाणं ऐकवायची वेळ झाली, तर आता कुठलं गाणं? मला मिलिंद इंगळेंचं गारवा गाणं खूप आवडतं. फार गाजलेला अल्बम होता तो, खूप आवडतं गाणं. मंडळी, ऐकूयात गारवा. मंडळी नमस्कार, आरोग्य संवाद कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून, आणि आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे.
माया मॅडम, एक छान गाणं गारवा आपण ऐकवलेलं आहे. म्हणजे आपण जठराग्नी प्रदीप्त होण्याबद्दल बोलत होतो, मग गारवा हे गाणं आपण ऐकलं. मला आता अगदी थोडे, आता 5 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहे, पण मला जाता जाता एक 2-3 छोटे छोटे प्रश्न तुम्हाला असं विचारायचे की मग हे सगळं असं चित्र जर असेल, जसं आपण आतापर्यंत या 20 मिनिटांच्या 25 मिनिटांच्या चर्चेमध्ये बोललो, असं चित्र तयार झालंच तर जीवनशैलीमध्ये कुठल्या प्रकारचे बदल आपण केले पाहिजेत? जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी मी एक सांगेल की लवकर झोपणं गरजेचं आहे, लवकर उठणं गरजेचं आहे. झोपेतून उठल्यानंतर, आपले प्रातःविधी आटोपल्यानंतर मी असं सांगते की योगासना म्हणजे योग, ध्यान, धारणा ह्या गोष्टींचा आपल्या दिनचर्येमध्ये आपल्याला ॲड करणं खूप गरजेचं आहे. कारण की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. शरीराला व्यायाम आवश्यक असतो, त्याचप्रमाणे काही योगासनं हे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा मग आपली ओबेसिटी, स्थौल्य, डायबिटीस अशा आजारांना खूप उपयुक्त ठरतात. भुजंगासन आहे, सूर्यनमस्कार आहे, धनुरासन आहे, बद्धकोणासन आहे, वज्रासन, पद्मासन, नौकासन, ह्या सगळ्या आजारांमुळे कसं असतं की मी स्त्रियांना किंवा मुलींनाही सांगते की त्यांना एक पेल्विसला किंवा मग पाठ, शोल्डर, कंबर यांना एक चांगला ताण मिळतो, एक व्यायाम मिळतो आणि मग खूप आजारांचं लक्षणं कमी झालेली आपण बघतो. सर्वात महत्त्वाचं स्ट्रेस मॅनेजमेंट आहे. आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मी एकच सांगते, मेडिटेशन आहे, ध्यानधारणा आहे, थोडा वेळ 15-20 मिनिटांचा वेळ आपण काढू शकतो आणि आपलं वाढलेली चिंता, राग, क्रोध ह्या गोष्टींना जेव्हा आपण दूर करू तेव्हा आपल्याला आजाराची लक्षणं खरंच खूप छान कमी झालेली दिसतात. तर ह्या गोष्टी आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे, हेच मी सांगेन. आणि खरं आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी अंगीकारल्या की आपण जसं म्हणतो ना की जेवण औषधासारखं करावं, म्हणजे मग औषधं जेवणासारखी घ्यावी लागत नाही. अगदी बरोबर आहे हे, कारण आयुर्वेद तेच सांगते आहे की आहार हे सर्वोत्तम औषध आहे. खरं आहे. औषधाची आवश्यकताच लागणार नाही जर तुम्ही आहार औषधासारखा घेतलात. शरीराला पोषक आहार घ्या, मनाला पोषक घेऊ नका. बरोबर. आणि पोट म्हणजे काही कचरा पेटी नाही, अजिबात नाहीये. अगदी जाता जाता मी तुम्हाला हे विचारतो की स्वास्थ्य राखण्यासाठी आयुर्वेद या संदर्भामध्ये तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? मी एकच सांगते की आयुर्वेद हे खूप पुरातन, प्राचीन असं शास्त्र आहे. आयुर्वेद ह्याच्यामध्ये आयु आणि वेद असे 2 शब्द आहेत. म्हणजे आयुष्य कसं जगावं हे सांगणारं विज्ञान किंवा हे सांगणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे. तर नैसर्गिकरित्या आपण उपचार जे करतो ते आयुर्वेदाने करतो. व्याधीची अवस्था, रुग्णाचं बल, रुग्णाची प्रकृती आणि ऋतू ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन जर आपण नैसर्गिकरित्या आयुर्वेद याचा आधार घेऊन जर उपचार केले तर मला असं वाटतं की एकतर रोग होणार नाही, स्वास्थ्य आपल्याला चांगलं मिळेल, दीर्घकाळ आपल्याला निरोगी राहता येईल आणि जर कोणते आजार झाले तर ते खूप लवकर दूर होतील. माया मॅडम, आजच्या पुरता आपला वेळ झालेला आहे, तर उद्याच्या भागामध्ये आपण परत भेटणार आहोतच. आणि मंडळी, तुम्हाला असं आतापर्यंत कदाचित आमच्या काही महिला श्रोत्यांनी असं म्हटलं असेल की आमच्या आरोग्याबद्दल अजून काही आलेलं नाही, पंचकर्माबद्दल अजून काही आलेलं नाही, तर उद्याच्या भागामध्ये माया मॅडमकडून आपण ते सगळं जाणून घेणार आहोत की स्त्रियांच्या आरोग्यामध्ये पंचकर्माची भूमिका काय आहे आणि एकूणच आयुर्वेदाची भूमिका काय आहे. तर आजच्या भागापुरतं आपण इथंच थांबूयात. मॅडम, आज आपण थांबूयात, उद्या आपण परत भेटूयात आपल्या आरोग्य संवाद या कार्यक्रमामध्ये. तर आज आपण इथे आलात, सहभागी झालात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात हार्मोनल आजार, दीर्घकालीन व्याधी, स्त्रियांचे आरोग्य आणि पंचकर्म यामध्ये आयुर्वेदाची भूमिका या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकलात. याच मुलाखतीचा दुसरा भाग स्त्रियांचे आरोग्य, पंचकर्म आणि आयुर्वेद या विषयावर आपण पुढच्या शुक्रवारी 29 मे या दिवशी सकाळी 10 वाजता ऐकू शकाल. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी, तांत्रिक सहाय्य दिलं होतं संजय किटुकले यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.